नमस्कार. फौजदार अकॅडमी महाराष्ट्र, बापूसाहेब शिळके, बार्शी. तर IPC भाग 5 यामध्ये आपण कलम 301 पासून पुढे कलमे बघणार आहोत. तर कलम 301, इच्छित माणसाऐवजी दुसऱ्याचा सदोष मनुष्यवध घडवणे. तर या ठिकाणी परिस्थिती अशी असते की आरोपीला एखाद्या व्यक्तीचा खून करायचा असतो आणि अनावधानानं दुसऱ्याच व्यक्तीचा खून होतो. फक्त इथं काय होतं, खुनाची आदलाबदल होते. जसं की नवरा बायकोचं भांडण आहे आणि नवऱ्यानं तलवारीचा वार त्या बायकोवरती केलेला आहे, परंतु काय होतंय, तिच्या कडेवरती मूल असतं, त्या बायकोला ते लागत नाही आणि मुलाला तो वार लागतो आणि याच्यामध्ये मुलाचा मृत्यू घडून येतो. म्हणजे थोडक्यात काय, या ठिकाणी त्या माणसाचा त्या मुलाला मारण्याचा इरादा नव्हता, त्याला जाणीव देखील नव्हती, तरी देखील काय होईल, तो खुनासाठी या ठिकाणी दोषी असेल, सदोष मनुष्यवधासाठी दोषी असेल. फक्त इथं माणसाची आदलाबदल झालेली आहे, म्हणजे ज्याचा खून करायचा आहे त्याची. त्यानंतर कलम 302 जे आहे ते खुनासाठी शिक्षा आहे. शिक्षा दिलेली आहे, मरणाची शिक्षा होईल किंवा फाशीची शिक्षा होईल किंवा हयातीपर्यंत कारावास होईल आणि संबंधिताला द्रव्यदंड सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर कलम 304 आहे, खून नसलेल्या सदोष मनुष्यवधास शिक्षा. म्हणजे 299 कलमाला या ठिकाणी शिक्षा आहे. शिक्षा 2 प्रकारामध्ये दिलेली आहे. जर का आरोपीचा उद्देश असेल तर त्याला 10 वर्षापर्यंत शिक्षा किंवा आजन्म कारावास आणि दंड. त्यानंतर दुसरी शिक्षा अशी आहे की जर आरोपीला जाणीव असेल आणि उद्देश नसेल तर त्याला 10 वर्षापर्यंत शिक्षा किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात असं सांगितलेलं आहे. आता आपण पाहिलेली दोन्ही कलमे ही अजामीन पात्र आहे. त्यानंतर कलम 304 निष्काळजीपणामुळे मृत्यू. तर आता या ठिकाणी काय आहे, आरोपीचा उद्देश नसतो कोणाचा मृत्यू घडवून आणण्याचा, परंतु त्यानं जे काम केलेलं असतं ते निष्काळजीपणामुळे केलेलं असतं, हयगयणी असते, बेदरकारपणाचं त्याचं वर्तन असतं आणि या ठिकाणी आरोपी जो असतो तो बेफिकीर असतो. अशा प्रकारामध्ये हा मृत्यू घडून आलेला असतो. हा जामीनपात्र गुन्हा आहे. आरोपीचा मृत्यूशी जवळचा संबंध या ठिकाणी असला पाहिजे. आता याचं उदाहरण जर आपण बघायला गेलं तर रेल्वे फाटकाजवळ रेल्वे कर्मचारी असतात की ती गाडी आल्यानंतर हिरवा किंवा लाल झेंडा दाखवतात, म्हणजे परिस्थितीनुसार. आणि जर त्यानं झेंडा दाखवण्यामध्ये कसूर केली आणि त्या ठिकाणी रेल्वेच्या येण्यामुळं किंवा न येण्यामुळं कोणाचा मृत्यू घडून आला, म्हणजे थोडक्यात हे निष्काळजीपणाचं या ठिकाणी हे कृत्य होईल. त्यानंतर कलम आहे 304 हुंडाबळी. आता हे कलम 19 नोव्हेंबर 1986 पासून अंमलात आलेलं आहे. अजामीनपात्र गुन्हा आहे. तर या ठिकाणची परिस्थिती अशी असते की बळी गेलेला असतो, म्हणजे ती स्त्री मयत झालेली असते. कधी तर विवाहापासून 7 वर्षाच्या आतमध्ये हा मृत्यू घडून आलेला असतो. आणि ज्या वेळेला मृत्यू घडून आलेला असतो त्यावेळेला नजीकच्या काळामध्ये तिला क्रूरपणे, म्हणजे मृत्यूपूर्वी तिला तिच्या नातेवाईकाकडून, पतीकडून, सासू सासरे असतील यांच्याकडून हुंड्यासाठी तिचा त्रास केला जात असतो किंवा तिला छळलं असतं. त्यासाठी काय करते, ती स्त्री स्वतःहून मरते किंवा तिला मारली जाते. म्हणजे तिचा मृत्यू तिला जाळून म्हणा किंवा शारीरिक दुखापत करून किंवा नेहमीपेक्षा इतर मार्गाने तिचा मृत्यू घडवून आणला जातो. तर अशा वेळेला हुंडाबळी घडवून आणला असे म्हटले जाईल. आता हुंडा म्हणजे नेमकं काय असेल, तर त्याच्यामध्ये रोकड येईल, स्थावर मालमत्ता असेल किंवा किमती दस्तऐवज असतील किंवा हुंडा प्रतिबंधक जो कायदा आहे 1961चा त्याच्यामध्ये जी व्याख्या दिलेली आहे त्याप्रमाणे त्याचा अर्थ होईल. याला शिक्षा दिलेली आहे 7 वर्ष ते अजन्म कारावास, म्हणजे जन्मठेप सुद्धा या ठिकाणी होऊ शकते. त्यानंतर कलम आहे 306 आत्महत्येस चिथावणी देणे. अजामीनपात्र गुन्हा आहे. तर या ठिकाणी आत्महत्या होणं गरजेचं असतं, म्हणजे आत्महत्या होते आणि आत्महत्येसाठी काय, या व्यक्तीला चिथावणी दिलेली असते आणि जी व्यक्ती आत्महत्या करते ती व्यक्ती या कलमानुसार सज्ञान असते 306 नुसार.
आता एखादं उदाहरण जर आपल्याला पाहायचं असेल तर नवरा बायकोचं भांडण आहे आणि बायको भांडणामध्ये म्हणते की आता मी माझा जीव देते, आणि मग नवरा म्हणतो की ठीक आहे, तू तुझा जीव दे, आणि त्यानुसार ती आत्महत्या करते. तर या ठिकाणी काय होईल, 306 नुसार तो जो पती आहे तो अपराधी होईल. त्यानंतर 307 कलम आहे, खुनाचा प्रयत्न करणे, अजामीन पात्र आहे. तर या ठिकाणी काय असते, खून करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केलेला असतो, खून होत नाही. आणि हे जे कृत्य आहे उद्देशपूर्वक आणि जाणीवपूर्वक असते. या ठिकाणी परिस्थिती अशी असते की जर का समजा समोरच्याचा मृत्यू झाला तर त्याला खुनाकरता जबाबदार धरलं जाईल, अशी परिस्थिती असते, परंतु खून होत नाही. आता उदाहरण जर बघायचं झालं, एखाद्या माणसानं एखाद्या व्यक्तीला जीव मारण्याच्या हेतूनं गोळी घातलेली आहे बंदुकीची, परंतु काय होतं आहे, त्याला गोळी लागत नाही. मग काय होईल, त्याला शिक्षा होईल या 307 कलमानुसार. पहिली शिक्षा दिलेली आहे, जर त्याला समजा गोळी लागली नाही म्हणजे थोडक्यात जखम झाली नाही तर त्याला 10 वर्षापर्यंत शिक्षा आणि द्रव्यदंड आहे. समजा त्याला गोळी लागून जखम झाली म्हणजे थोडक्यात जखम जर झाली असेल तर आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत शिक्षा किंवा अधिक द्रव्यदंड. आणि हा जर अपराध एखादा आरोपी जन्मठेप भोगत आहे आणि त्यानं जर केला तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा होईल. तर या ठिकाणी आरोपीचा जो उद्देश असतो तो संबंधिताला ठार मारण्याचा असतो, परंतु तो काय होत नाही, यशस्वी होत नाही. म्हणून कलमाचं शीर्षक आहे खुनाचा प्रयत्न करणे. त्यानंतर कलम आहे 309, आत्महत्येचा प्रयत्न करणे. मध्यंतरी हे कलम बंद झालेलं होतं, म्हणजे रद्द होतं, परंतु पुन्हा नव्यानं हे कलम जिवंत करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी आरोपी काय करतोय, आत्महत्येचा प्रयत्न करतोय. म्हणजे प्रयत्न होतात परंतु काय होतोय, हा त्याचा जो गुन्हा आहे तो गुन्हा पूर्ण होत नाही. म्हणजे त्याची आत्महत्या करण्याचा जो उद्देश आहे तो पूर्ण होत नाही. आरोपीच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येतात, तशी तयारी देखील होते, तसे प्रयत्नसुद्धा केले जातात, परंतु गुन्हा पूर्ण होत नाही, म्हणजे ती व्यक्ती मरत नाही. म्हणजे आणि या कलमाला शिक्षा दिली आहे 1 वर्षापर्यंत किंवा द्रव्यदंड, कारण त्याचा उद्देश या ठिकाणी सफल होत नाही. आणि जर त्याचा उद्देश सफल झाला म्हणजे तो मेला तर या ठिकाणी काय होईल, शिक्षा होत नाही. म्हणजे कायद्यामध्ये एकमेव हे 309 असं कलम आहे की आरोपीचा उद्देश किंवा इरादा जो आहे तो पूर्ण झाला नाही तरच या ठिकाणी शिक्षा आहे, आणि जर झाला तर शिक्षा नाही. त्यानंतर कलम आहे 317, 12 वर्षाखालील मुलाला त्याच्या आईवडिलांनी किंवा कायदेशीर देखभाल करणाऱ्या पालकांनी उघड्यावर टाकणे किंवा परित्याग करणे. आता या ठिकाणी 12 वर्षाखालील मूल आहे त्यांना संरक्षण दिलेलं आहे. तर काय करतात, आईवडील असतील किंवा त्यांचे पालक असतील, त्याचा परित्याग करतात किंवा त्याला उघड्यावर टाकलं जातं परित्याग करण्याच्या हिशोबानं, किंवा त्याला सोडून दिलं जातं. तर यांना शिक्षा दिलेली आहे 7 वर्षापर्यंत किंवा द्रव्यदंड. आणि अशा त्या पालकांच्या वागण्यामुळं किंवा त्याला उघड्यावर सोडून दिल्यामुळं किंवा त्याचा परित्याग केल्यामुळं जर का समजा ते मूल पुढं मरण पावलं असेल तर काय होईल, ते सदोष मनुष्यवधामध्ये येईल. म्हणजे ते या कलमाचा त्या ठिकाणी संबंध राहणार नाही. त्यानंतर कलम आहे 318, मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट लावून अपत्य जन्माची लपवणूक करणे. तर आता या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल की आरोपीचा उद्देश काय आहे, तर अपत्य जन्माची लपवणूक करतोय तो. मग असं जे मूल आहे ते कोणत्या अवस्थेमध्ये असेल, तर ते जन्मापूर्वी मेले असेल किंवा जन्मानंतर मेलेले असेल किंवा जन्मताना मेलेले असेल, आणि याची लपवणूक या ठिकाणी आरोपी करतोय. आणि या कलमामधील जे मूल आहे ते मूल मेलेलेच असले पाहिजे, महत्त्वाचं आहे. मग त्याला पुरलं जातं किंवा इतर अन्य मार्गाने त्याची विल्हेवाट लावली जाते किंवा तसा प्रयत्न जरी केला, याच्या मागचा उद्देश काय आहे, तर अपत्य जन्माची लपवणूक करण्यासाठी या गोष्टी सगळ्या आरोपी करत आहे. आणि या प्रकारे जर कोणी अपत्य जन्माची लपवणूक करत असेल किंवा प्रयत्न करत असेल तर त्याला शिक्षा 2 वर्षापर्यंत किंवा द्रव्यदंड आहे. आता समजा एखादं मेलेलं मूल आहे आणि ते उघड्यावरती ठेवलेलं आहे, तर काय होईल, या कलमानुसार तो अपराध ठेवणार नाही, कारण या कलमाचा उद्देश काय आहे की अपत्य जन्माची लपवणूक करणं. मग उघड्यावर ठेवलं तर ती लपवणूक होऊ शकत नाही. त्यानंतर आपण दुखापतीविषयी खाली माहिती बघणार आहोत. कलम 319 आहे दुखापत. आता ही व्याख्या आहे, या ठिकाणी दुखापत जी आहे ती साधी दुखापत असते,
मग आता दुखापतीमध्ये जखम दिसणेच आवश्यक असते का? तर नाही. म्हणजे जखम जरी दिसली नाही तरी देखील दुखापत होऊ शकेल. म्हणजे दुखापतीची व्याख्या कशी करता येईल? तर एखाद्याच्या शरीरास जो कोणी वेदना, रोग, विकलांगता निर्माण करतो तर काय होईल? तो त्याला दुखापत करतो असं सांगितलेलं आहे. त्यानंतर कलम 320 आहे जबर दुखापत, म्हणजे दुखापतीचा दुसरा प्रकार आहे. तर आता जबर दुखापत कशाला म्हणता येईल ते खाली आपल्याला दिलेलं आहे. 8 प्रकार दिलेले आहेत. त्या जर प्रकारामध्ये दुखापत बसली तर त्याला जबर दुखापत म्हणायचं. 1 पुरुषत्वभंग करणारी जर दुखापत असेल. 2 कोणत्याही डोळ्याच्या श्रवणशक्तीचा कायमचा जर विच्छेद होत असेल. 3 कोणत्याही कानाच्या श्रवणशक्तीचा कायमचा विच्छेद होत असेल. विच्छेद म्हणजे नाश. 4 कोणत्याही अवयव म्हणजे कोणताही अवयव आपल्या शरीराचा किंवा सांधा यापासून जर कायमचा वेगळा होत असेल. 5 कोणताही अवयव किंवा सांधा यांच्या शक्तीचा नाश किंवा त्यात जर कायमचा बिघाड होत असेल. 6 मस्तक किंवा चेहरा यांना जर कायमचे विद्रूपपणा येत असेल. 7 हाड किंवा दात मोडले असतील किंवा निखळले असतील अशी जर दुखापत असेल. आणि 8वी दुखापत अशी सांगितलेली आहे की अशी दुखापत आहे की ज्या दुखापतीमुळे जीव धोक्यात येतोय किंवा ज्या व्यक्तीला दुखापत झाली आहे तिला 20 दिवस त्याची वेदना सहन करावी लागते किंवा तिला तिचं जी दैनंदिन काम आहे किंवा व्यवसाय आहे तो चालू ठेवणं शक्य होत नाही. अशा या 8 प्रकारच्या दुखापती आहेत. परंतु या दुखापतीसाठी डॉक्टरांचं प्रमाणपत्र मात्र आवश्यक असतं असं देखील सांगितलेलं आहे. त्यानंतर कलम आहे 323 इच्छापूर्वक दुखापत पोहोचवण्याबद्दल शिक्षा. आता म्हणजे शिक्षा कुठल्या कलमाला झाली? ही 319ला म्हणजे साधी दुखापतीची व्याख्या बघितली आपण त्याच्यासाठी ही शिक्षा आहे. तर शिक्षा अशी सांगितलेली आहे की जो कोणी इच्छापूर्वक दुखापत करील तर त्याला 1 वर्षापर्यंत किंवा 1000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होतील. अदखलपात्र कलम आहे NC कलम. त्यानंतर कलम आहे 324 घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक दुखापत करणे. आता ही दुखापत साधीच असते परंतु घातक हत्यारांनी किंवा साधनांनी केली असते. आता कोणती घातक हत्यारे वगैरे साधन येतील? साधारणतः 11 प्रकारचे उल्लेख हत्यारांचे किंवा साधनांचे या ठिकाणी केले आहेत. तर ती विष असेल, आग असेल, दाहक किंवा स्फोटक किंवा तप्त पदार्थ असतील किंवा श्वासाबरोबर गिळून आत जाऊन शरीराला अपाय होतील असे काही पदार्थ असतील किंवा प्राण्याच्या सहाय्याने जरी दुखापत केली असेल तरी देखील याच्यामधील. त्याचबरोबर कापण्याचे, भोसकण्याचे किंवा हल्ला करण्याचे किंवा गोळी घालण्याचे ही जी साधनं आहेत किंवा हत्यार आहेत या प्रकारे केलेली जी दुखापत आहे तर त्यांना 324 मध्ये त्यांची मोडणी होईल. आणि याच्यामध्ये काठी असेल किंवा दगड असेल यांचा समावेश होणार नाही. आणि अशा जर हत्यारानं किंवा साधनानं दुखापत केलेली असेल तर संबंधिताला 3 वर्षापर्यंत किंवा द्रव्यदंड या प्रकारची शिक्षा होईल. कोणतीही शिक्षा ज्या वेळेला सांगितलेली असते की अमुक अमुक वर्ष किंवा द्रव्यदंड तर त्याच्या पुढं दोन्ही शिक्षा होईल असं देखील आपल्याला सांगता येईल. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ते चुकून सांगायचं राहिलं तर त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं की एखादी शिक्षा दिली असते आणि त्याला किंवा द्रव्यदंड असं सांगितलेलं असतं तर त्या ठिकाणी पुढं दोन्ही शिक्षा होईल असं देखील असते. त्यानंतर कलम आहे 325 इच्छापूर्वक जबर दुखापतीला शिक्षा. आता आपण जबर दुखापत 320 मध्ये बघितलेली होती त्या कलमाला या ठिकाणी शिक्षा दिली आहे. तर जो कोणी त्या प्रकारचे म्हणजे 8 प्रकारच्या ज्या दुखापती आहेत त्याच्यामध्ये मोडणारी जर दुखापत करील तर त्याला 7 वर्षापर्यंत कारावास होऊ शकेल अधिक द्रव्यदंड सुद्धा होईल. त्यानंतर कलम आहे 326 घातक हत्यारांनी इच्छापूर्वक जबर दुखापत पोचवणे. आता आपण 324 मध्ये बघितलं होतं की घातक हत्यारांनी इच्छापूर्वक दुखापत पोचवणे, परंतु या ठिकाणी एक शब्द ॲड आहे म्हणजे जबर दुखापत पोचवणे. आता घातक हत्यारं किंवा साधनं कुठली असतील जे आपण 324 मध्ये वाचलेले आहेत किंवा बघितलेले आहेत तीच साधनं 11 प्रकारची आहेत. आणि अशा साधनानं केलेली दुखापत ही जर जबर असेल तर त्याला शिक्षा 326 नुसार 10 वर्षापर्यंत होऊ शकेल किंवा आजन्म कारावास होऊ शकेल अधिक या ठिकाणी दंड सुद्धा सांगितलेला आहे. आणि हे कलम अजामीन पात्र आहे म्हणजे हा गुन्हा अजामीन पात्र आहे. त्यानंतर 326 आहे हा देखील अजामीन पात्र आहे. ॲसिड इत्यादीचा वापर करून इच्छापूर्वक जबर दुखापत करणे. आता या ठिकाणी काय आहे आरोपी काय करतोय ॲसिडच्या साह्यानं जबर दुखापत करतोय. तर हे शरीराच्या एखाद्या भागाला झालेले असेल किंवा शरीराच्या अनेक भागाला ॲसिडच्या साह्यानं जाळण्यात आलेलं असेल किंवा ॲसिड फेकून म्हणा किंवा देऊन म्हणा इजा झालेली असेल मग त्याच्यामध्ये जळणे येईल
किंवा कायम किंवा अंशतः शरीराची हानी होईल किंवा त्याला तो माणूस पंगू होईल किंवा त्याला व्यंगत्व येईल किंवा विद्रूप होईल किंवा जबर दुखापत होईल किंवा अशा कारणामुळे त्याला अपंगत्व येईल, म्हणजे अशा ज्या दुखापती या कलमानुसार जर झाल्या आरोपीने केल्या तर त्याला शिक्षा इथं दिलेली आहे 10 वर्ष ते आजन्म कारावास अधिक द्रव्यदंड सुद्धा सांगितलेला आहे. मग द्रव्यदंड या ठिकाणी 326 अ मध्ये कोणता दिलेला आहे की पीडिताला म्हणजे ज्याला दुखापत झाली आहे त्याचा जो दवाखान्याचा खर्च आहे तो खर्च भागेल एवढा दंड या ठिकाणी द्यावा लागतो. त्यानंतर कलम आहे 326 ब, हे देखील 326 अ प्रमाणे अजामीनपात्र आहे. स्वेच्छेने ॲसिड फेकणे किंवा प्रयत्न करणे. तर आता वरील कलमामध्ये आपण दुखापत झालेली होती, तर या कलमामध्ये दुखापत नाही आहे, फक्त फेकणे किंवा फेकण्याचा प्रयत्न करणे आहे किंवा फेकण्यासाठी एखाद्या व्यक्तीला देणं हे सुद्धा या कलमानुसार गुन्हेगारी कृत्य होईल. म्हणजे 326 अ मधील जे उद्देश आहेत आरोपीचे, ॲसिड फेकून एखाद्याला कायमचं विद्रूप करायचं आहे किंवा अंशतः करायचं आहे किंवा त्याला अपंगत्व यावं, व्यंगत्व व्हावं, जबर दुखापत व्हावी किंवा त्याला जाळण्यासाठी, अशा उद्देशानं जर आरोपी हे कृत्य करत असेल, ॲसिड फेकत असेल, प्रयत्न करत असेल किंवा फेकण्यासाठी कोणाला तरी देत असेल तर काय होईल 326 ब नुसार तो आरोपी होईल आणि त्याला शिक्षा दिली आहे 5 वर्ष ते 7 वर्षापर्यंत कारावास अधिक द्रव्यदंड सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. आणि स्पष्टीकरणामध्ये असं दिलेलं आहे की ॲसिड म्हणजे नेमकं काय, तर ॲसिड म्हणजे जे काही ज्वलनशील हानिकारक स्वरूपाचे की ज्यामुळे कायमस्वरूपी किंवा तात्पुरती शरीराला इजा निर्माण होईल किंवा शरीरावरती व्रण होतील अशा प्रकारचे जे आम्ल म्हणजे ॲसिडिक पदार्थ आहे त्यांचा देखील या ठिकाणी समावेश होईल. आणि शरीराला अंशतः हानी असेल किंवा विद्रुपता बरी न होणारी असलीच पाहिजे असंही काय नाही, म्हणजे ती किरकोळ स्वरूपामध्ये असेल तरी देखील या कलमानुसार दोन्ही कलमानुसार तो आरोपी अपराधी होईल. म्हणजे 326 अ आणि 326 ब साठी या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यानंतरचं जे कलम आहे कलम 330, कबुली जबाब जबरीने घेण्यासाठी किंवा मालमत्ता जबरीने परत करण्यास भाग पाडण्यास इच्छापूर्वक दुखापत. आता या ठिकाणी दुखापत का केली जाते किंवा एखाद्याकडून कबुली जबाब घ्यायचा आहे जबरदस्तीने किंवा मालमत्ता जबरदस्तीने त्याच्याकडून घ्यायची आहे, त्याला भाग पाडायचा आहे आणि त्याच्यासाठी इच्छापूर्वक दुखापत केली जाते. आणि या ठिकाणी जी दुखापत असते ती साधी दुखापत असते, दुखापत केली जाते म्हणा किंवा त्याचा छळ केला जातो. तर या ठिकाणी त्याला शिक्षा दिलेली आहे 7 वर्ष पर्यंत अधिक द्रव्यदंड. आता याचं उदाहरण जर आपल्याला बघायचं झालं तर एखादा पोलीस कर्मचारी आरोपीला पकडलेला आहे आणि त्याचा जबाब घेण्यासाठी काय करतोय, त्याला इच्छापूर्वक दुखापत करतोय, तर असं देखील उदाहरण आपल्याला या ठिकाणी घेता येईल. किंवा महसूलचे काय अधिकारी आहेत, महसूल गोळा करण्यासाठी नागरिकांना दुखापत करतात. त्यानंतर कलम आहे 332, लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत करणे किंवा इच्छापूर्वक दुखापत पोचवणे. आता या ठिकाणची देखील दुखापत जी आहे ती साधी आहे, हा गुन्हा अजामीनपात्र आहे. म्हणजे थोडक्यात काय की लोकसेवक एखादं काम करत असतो, म्हणजे ते काम कायदेशीर पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आणि तो काम करत असताना म्हणा किंवा ते काम करण्या अगोदर म्हणजे त्याचं कर्तव्य करण्या अगोदर किंवा कर्तव्य करत असताना किंवा कर्तव्य केल्यावर का केलं म्हणून जर कोणी काय करतोय लोकसेवकाला इच्छापूर्वक दुखापत पोहोचवतोय, साधी दुखापत असेल तर त्याला 5 वर्षापर्यंत किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा सांगितलेल्या आहेत. त्यानंतर कलम आहे 336. आता 336, 337 आणि 338 ही कलम एका सिरियलची आहे, थोडा फरक आहे. इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात आणणारी कृती असं 336 कलम आहे. म्हणजे 336 मध्ये काय होतंय, फक्त लोकांचं जे जीवित आहे किंवा व्यक्तिगत जी सुरक्षा आहे ती धोक्यात येते, परंतु कुठल्याही प्रकारची जखम किंवा इजा या ठिकाणी होत नाही, कोणत्याही माणसाला इजा होत नाही. तर या ठिकाणी जे आरोपीचं कृत्य असतं ते हायगईचं बेदरकारपणे केलेलं असतं. दुखापत या ठिकाणी होत नाही, परंतु दुखापत होण्याची शक्यता निर्माण या ठिकाणी झालेली असते. आणि हे जे आरोपीचं कृत्य असतं ते म्हणजे परिणामाचा विचार करून म्हणा किंवा काळजी घेऊन केलेले नसते. म्हणजे थोडक्यात हे कृत्य कसं असतं, बेदरकारपणे केलेलं असतं. आता याचं उदाहरण आपल्याला बघता येईल. जर विनाकारण आपण गावामध्ये थांबलेलो आहे आणि हातामध्ये एक दगड घेऊन कोणाच्या तरी घराच्या दिशेनं तो दगड भिरकावला आहे.
आता या ठिकाणी कुणाला दुखापत झालेली नाही, मात्र हे कृत्य कसं होईल 336 मध्ये त्याचं मोडल. त्याला शिक्षा दिली आहे 3 महिन्यापर्यंत किंवा 250 किंवा दोन्ही शिक्षा आहेत. त्यानंतर पुढं 337 कलम काय म्हणते की इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या कृतीने दुखापत पोचवणे. म्हणजे या ठिकाणी मात्र 336 प्रमाणेच परिस्थिती सगळी आहे, परंतु दुखापत पोचवलेली आहे आणि ती दुखापत कशी आहे, साधी दुखापत आहे. म्हणजे थोडक्यात काय मागाचं उदाहरण बघता येईल आपल्याला की दगड मारलेला आहे परंतु तो कोणाला तरी लागलेला आहे, साधी दुखापत झाली आहे, तर त्या ठिकाणी 6 महिने किंवा 500 रुपये किंवा दोन्ही शिक्षा होईल. आता 338 कलम आहे, इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या कृतीने जबर दुखापत पोचवणे. म्हणजे कलमाचं शीर्षक सुद्धा सारखंच आहे, फक्त थोडा थोडा फरक आहे. आता या 338 मध्ये काय झालं आहे, तो व्यक्तीनं जसं की आपण उदाहरण बघितलं की दगड भिरकावलेला आहे, तो कोणाला लागला नाही परंतु त्याचं कृत्य बेदरकारपणे आहे, हायगैन आहे, दुखापत होण्याची शक्यता आहे, तर त्याला 336 कलम लागल. आणि जर दुखापत साधी झाली तर 337 झालं. आणि अशाच वर्तनानं जर त्यात मारलेल्या दगडामुळे जर दुखापत जबर झाली, म्हणजे आपण जे मगाशी 8 प्रकारचे बघितल्या त्याच्यामध्ये जर ती दुखापत असेल तर त्याला शिक्षा काय होईल, 338 कलमानुसार 2 वर्ष किंवा 1000 रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा. आणि जर समजा मृत्यू झालाच तर काय होईल, 304 अ मध्ये जाईल. आता त्यानंतर आपण दुसरा मुद्दा बघणार आहोत, गैरनिरोध व गैरपरिरोध. गैरनिरोध व गैरपरिरोध. आता कलम बघता येईल आपल्याला याच्यामधलं 339. गैरनिरोध म्हणजे अन्यायाने प्रतिबंध असा देखील त्याचा अर्थ होईल. हे व्याख्या कलम आहे, याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे. आता गैरनिरोध म्हणजे नेमकं कशाला म्हणायचं, तर एखाद्याला ज्या दिशेला जाण्याचा हक्क आहे, म्हणजे थोडक्यात एखाद्याला ज्या दिशेनं जाण्याचा अधिकार आहे त्या दिशेला जाण्यास इच्छापूर्वक काय करणं, त्याला अटकाव करणं म्हणजे प्रतिबंध करणं. असं जर कोणी करत असेल काय होईल, त्या ठिकाणी गैरनिरोध केला असं आपण म्हणू. याला एक अपवाद दिलेला आहे, जमीन किंवा पाणी यातील खाजगी भागात अटकाव करण्याचा आपल्याला जर कायदेशीर हक्क आहे असं जर एखाद्या व्यक्तीला साधावपणे म्हणजे प्रामाणिकपणे वाटत असेल तर काय होईल, या कलमानुसार तो अपराध होणार नाही. आता गैरनिरोधचं आपल्याला एखादं उदाहरण बघता येईल की समजा रमेश एखाद्या रस्त्यानं जात आहे आणि त्या ठिकाणी सुनील काय करतोय, तो त्या रस्त्यानं पुढे जाऊ नये म्हणून आपल्या हातामध्ये असलेला कुत्रा आहे त्या कुत्र्याला काय करतोय, त्याच्या अंगावर सोडतोय, किंवा कुत्र्यानं काय करतोय, त्याची अडवणूक करतोय, किंवा कुत्रा सगळ्यात महत्त्वाचं असं देखील म्हणता येईल की कुत्रा अंगावर सोडण्याची धमकी देतोय, हे सगळ्यात उत्तम राहील. तर काय होईल, त्यानं त्याचा मार्ग अडवला असं होईल. किंवा दुसरं एखादं उदाहरण बघता येईल की रमेश घराच्या छपरावरती आहे आणि खाली उतरण्यासाठी जी त्यानं शिडी लावली आहे तो काय करतोय, सुनील येतो आणि त्याची शिडी काढून टाकतोय. म्हणजे थोडक्यात काय होईल, त्याचा मार्ग अडवला होईल. गैरनिरोधमध्ये जे आहे प्रतिबंध, तो एकाच दिशेला जाण्यासाठी असलेला विरोध आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर कलम आहे 340 गैरपरिरोध. दोन्ही कलमामधील थोडाफार फरक बघा कसा आहे. गैरनिरोध आणि गैरपरिरोध मधला व्याख्या कलम आहे हे पण. अन्यायाने कैद, याला म्हणायचं अन्यायाने कैद म्हणजे एखाद्याला विशिष्ट वेढणाऱ्या सीमांच्या पलीकडे जाण्यास विरोध करणे. आणि आपण गैरनिरोधमध्ये काय बघितलं, एकाच दिशेने त्याला जाण्यासाठी जो हकदार असतो त्याला जाण्यासाठी विरोध करणे, म्हणजे ज्याला कायदेशीर अधिकार आहे एखाद्या ठिकाणी जाण्याचा त्या ठिकाणी त्याला प्रतिबंध केला आहे, पण ते एकाच दिशेला असतं. आणि या ठिकाणी काय म्हणताय, एखाद्याला विशिष्ट वेढणाऱ्या सीमांच्या पलीकडे जाण्यास विरोध करणे. आता याचं उदाहरण आपल्याला बघता येईल. आता एखादं भिंतींचं कंपाऊंड आहे आणि रमेश काय करतोय, सुनीलला आतमध्ये जाण्यासाठी सांगतोय आणि मग बाहेरून काय करतोय, त्याचा जो दरवाजा आहे कंपाऊंडचा त्याला कुलूप लावतो आणि त्याला आतमध्ये कोंडून टाकतो. म्हणजे थोडक्यात काय होईल, त्याला त्या भिंतींच्या मर्यादेपलीकडे कोणत्याच दिशेला काय होईल, त्याला जाता येणार नाही, म्हणजे प्रतिबंध निर्माण होईल. म्हणजे त्या ठिकाणी काय केलं, या ठिकाणी गैरपरिरोध केला असं देखील आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे या कलमामध्ये 339चा अपराध तर असतोच,
पण या ठिकाणी त्याला चारी बाजूंनी काय केलं असतंय, चारी दिशांनी बाहेर पडण्यासाठी या ठिकाणी अटकाव केला असतो. मग ती जागा बंदिस्त स्वरूपामधील असेल किंवा उघड्या जागेतील असेल, म्हणजे या ठिकाणी घेराव घालण्याचा प्रकार केलेला असतो. आता जशी आपण ही दोन लागोपाठ कलम बघितली, 339 आणि 340, गैरनिरोध आणि गैरपरिरोध, याच प्रकारे पुढे 341 आणि 342 याच दोन कलमाला अनुक्रमे शिक्षा दिल्या आहेत. तर जो कोणी गैरनिरोधाला शिक्षा 341 मध्ये दिली आहे, तर जर गैरनिरोध करेल त्याला 1 महिन्यापर्यंत किंवा 500 रुपये किंवा दोन्ही शिक्षा या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर 342 गैरपरिरोधास शिक्षा, म्हणजे 340 मध्ये जी व्याख्या बघितली होती आपण गैरपरिरोधची, त्याला शिक्षा 342 मध्ये आहे 1 वर्ष किंवा 1000 रुपये किंवा दोन्ही शिक्षा असं सांगितलेलं आहे. आता त्यानंतर पुढे कलम आहे 343. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, 3 दिवस किंवा त्याच्यापेक्षा अधिक काळ गैरपरिरोध करणे. म्हणजे या ठिकाणी काय 340 मधीलच व्याख्या आहे, गैरपरिरोध या ठिकाणी करून ठेवलेला आहे. परंतु हे कलम मग त्याला तर शिक्षा आपण बघितली होती की 342 मध्ये, मग हे कलम देण्यामागचा उद्देश काय, तर या ठिकाणी फक्त संख्या दाखवलेली आहे 343 मध्ये. 3 दिवस किंवा त्याच्यापेक्षा अधिक काळ जर गैरपरिरोध केला असेल तर त्या ठिकाणी संख्या दाखवलेली आहे. आणि 340 मध्ये जी व्याख्या होती गैरपरिरोधाची आणि त्याला शिक्षा आपण बघितलेली होती 342 मध्ये, तर त्या ठिकाणी कालावधी कोणताच दाखवलेला नव्हता, म्हणजे किती काळ वगैरे असावं असं काही सांगितलेलं नव्हतं. म्हणजे कितीही क्षुल्लक कारणासाठी किंवा क्षुल्लक काळासाठी गैरपरिरोध केला असेल तर त्याला 342 ही शिक्षा होती. परंतु 3 दिवस आणि त्याच्यापेक्षा जास्त काळ जर त्याला गैरपरिरोध म्हणजे कोंडून ठेवलेला असेल किंवा त्याला बाहेर पडू दिलं नसेल, चारी दिशाने त्याला अटकाव केला असेल, तर 343 मध्ये त्याला शिक्षा दिलेली आहे 2 वर्ष किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा. आता त्यानंतर कलम आहे 348. तर कबुली जबाब जबरीने घेण्यास किंवा मालमत्ता परत करण्यास जबरीने भाग पाडण्यासाठी गैरपरिरोध. तर इथं या 348 कलमाला 3 वर्ष अधिक द्रव्यदंड अशी शिक्षा दिली आहे. तर यामागं आरोपीचा उद्देश काय असतो, गैरपरिरोधच करून त्याला ठेवलेलं असतं, जसं की 340 मध्ये व्याख्या आहे. परंतु त्याला 340ला शिक्षा आपण 341 मध्ये बघितली, फक्त ती गैरपरिरोधाला शिक्षा होती. आणि जर असा गैरपरिरोध 3 दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्याला शिक्षा आपण 343 मध्ये बघितली होती. परंतु 348 मध्ये जे त्याला गैरपरिरोध करून ठेवलेला आहे त्याच्या मागे आरोपीचा उद्देश काय आहे की त्याचा कबुली जबाब घ्यायचा आहे जबरदस्तीनं, किंवा त्याच्याकडून मालमत्ता परत करून घ्यायची आहे, त्याच्यासाठी त्याला भाग पाडायचा आहे. असा जर आरोपीचा उद्देश असेल तर त्याला 348 नुसार शिक्षा होईल 3 वर्ष अधिक द्रव्यदंडासी. याच्या अगोदर आपण एक कलम बघितलं की 330. त्या ठिकाणी काय असतं, 330 मध्ये परिस्थिती आणि हितली परिस्थिती थोडीफार मिळती जुळते आहे. 330 मध्ये काय केलं जाते, अशाच कारणासाठी संबंधिताला दुखापत केली जाते, म्हणजे साध्या प्रकारची दुखापत. आणि या ठिकाणी काय, त्याला अन्यायानं त्याला अटक करून ठेवलं जातं, म्हणजे त्याला गैरपरिरोध केला जातो. आणि उद्देश काय असतात जे आपण 330 मध्ये बघितले उद्देश, म्हणजे कबुली जबाब जबरीने घ्यायचा आहे, किंवा गुन्हा असेल किंवा काही मालमत्ता असेल, गुन्ह्यातील मालमत्ता असेल किंवा मिळकत असेल किंवा मूल्यवान रोख असेल किंवा हक्क मागणे असेल, ह्या काय करायचं आहे, काढून घ्यायच्या आहेत मिळवण्यासाठी, किंवा कबुली जबाब तिचा असेल अशी माहिती त्याच्याकडून काढून घ्यायची किंवा जबरीने घ्यायचा आहे त्याचा जबाब. त्याच्याकरिता काय केलेलं या ठिकाणी 348 मध्ये त्याला गैरपरिरोध करून ठेवलेला आहे. म्हणजे अपराध्यानं केलेल्या अपराधाचा तपास लागावा म्हणून सुद्धा या गोष्टी आपण बघतोय. तपास कामामध्ये अशा प्रकारचे अपराध आपल्याला खूप बघायला मिळतात. तर आता आपण झालेल्या कलमांचा थोडक्यात हेडलाईन घेऊया. तर कलम 301 इच्छित माणसाऐवजी दुसऱ्याचा सदोष मनुष्यवध घडवणे. कलम 302 खुनाबद्दल शिक्षा आहे. कलम 304 खून नसलेल्या सदोष मनुष्यवधास शिक्षा आहे, म्हणजे 299ला. कलम 304 अ निष्काळजीपणामुळे मृत्यू आहे. कलम 304 ब हुंडाबळी आहे. कलम 306 आत्महत्येस चितावणी देणे. कलम 307 खुनाचा प्रयत्न करणे. कलम 309 आत्महत्येचा प्रयत्न करणे. कलम 317 12 वर्षाखालील मुलाला त्याच्या आईवडिलांनी किंवा कायदेशीर देखभाल करणाऱ्या पालकांनी उघड्यावर टाकणे किंवा परित्याग करणे. कलम 318 मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट लावून अपत्य जन्माची लपवणूक करणे. त्यानंतर कलम 319 साधी दुखापत. कलम 320 जबर दुखापत. कलम 323 इच्छापूर्वक दुखापत पोहोचवण्याबद्दल शिक्षा, म्हणजे कलम 319ला इथं शिक्षा आहे. त्यानंतर कलम 324 घातक हत्यार किंवा साधनांनी इच्छापूर्वक दुखापत करणे. त्यानंतर कलम 325 आहे इच्छापूर्वक
जबर दुखापतीला शिक्षा म्हणजे 320ला शिक्षा होती. कलम 326 घातक हत्यारांनी इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे. त्यानंतर कलम 326 ॲसिड इत्यादींचा वापर करून इच्छापूर्वक जबर दुखापत करणे. कलम 326 स्वेच्छेने ॲसिड फेकणे किंवा फेकण्याचा प्रयत्न करणे. त्यानंतर कलम 330 कबुली जबाब जबरीने घेण्यासाठी मालमत्ता जबरीने परत करण्यास म्हणजे कबुली जबाब जबरीने घेण्यासाठी किंवा मालमत्ता जबरीने परत करण्यास भाग पाडण्यास इच्छापूर्वक दुखापत. त्यानंतर कलम 332 लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे. त्यानंतर कलम 336 आहे इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या कृती. आता 336, 337, 338 समांतर कलम आहे, थोडक्यात थोडेफार सारखेच आहेत. 336 मध्ये फक्त धोक्यात आणणाऱ्या कृती आहेत मानवी जीविताला, दुखापत नाही. 337 मध्ये साधी दुखापत, 338 मध्ये जबर दुखापत. त्यानंतर आहे गैरनिरोध व गैरपरिरोधचा प्रकार. त्याच्यामध्ये 339 कलममध्ये गैरनिरोधची व्याख्या केलेली आहे. 340 मध्ये गैरपरिरोधची व्याख्या आहे. 341 मध्ये गैरनिरोधास शिक्षा दिलेली आहे. 342 मध्ये गैरपरिरोधास शिक्षा आहे. 343 3 दिवस किंवा अधिक काळ गैरपरिरोध त्याला शिक्षा आहे. त्यानंतर 348 कबुली जबाब जबरीने घेण्यास किंवा मालमत्ता परत करण्यास जबरीने भाग पाडण्यासाठी गैरपरिरोध.